मित्रांनो, आता आपण बघणार आहोत शॉर्लॉक लेक, पिसरनाथ मंदिर आणि लॉर्ड पॉइंट. तर मित्रांनो, आता बघा लेक तुम्हाला लवकरच दिसणार. हा बघा लेक. 12 वाजल्या तर जायचं, मस्त जेवायचं आणि झोपायचं. तुम्ही बघू शकता, खूप छान लेक आहे हा. थोडं पुढे पुढे जाऊ आपण, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित दिसेल. तर बघा मित्रांनो, हा खूप छान लेक आहे. या लेकमध्ये सध्या पाणी कमी दिसतंय, पण पावसाळ्यामध्ये तुम्ही येणार ना, तर या ठिकाणी खूप पाण्याचं, या ठिकाणी या ब्रिजपर्यंत, या लेवलपर्यंत भरलेलं राहतं जवळपास. तर तुम्ही बघू शकता, इकडे पर्यटक सुद्धा आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला शॉर्लॉक लेक, तर हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बघा मित्रांनो, काही लोक लेकच्या एक बाजूला सुद्धा बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. खूप छान आणि अत्यंत सुंदर दृश्य आहेत. तर तुम्ही बघू शकता. चला आपण थोडा उंचावरून बघू लेकला. तर बघा मित्रांनो, हे बघा, या ठिकाणून आपण आलेलो आहेत. त्या ठिकाणाहून आपण एंट्री केली. या ठिकाणी लेक आहे आणि लेकच्या तिन्ही बाजूंनी अत्यंत घनदाट झाडे आहेत आणि खूप छान वातावरण आहे. आणि इथे राईट साईडला तुम्ही गेलात, तर तुम्ही इथे नाश्ता, कॉफी, चहा, कॉफी सगळं तुम्हाला इथे मिळेल. इथे रेस्टॉरंट आहेत. तर चला आपण थोडं पुढे जाऊया. आणि आणखी तिथे राईट साईडला गेल्यानंतर आणखी एक पॉईंट आहे, तो पॉईंट पण आपण बघून घेऊया. तर बघा, अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे. मध्ये मध्ये पक्ष्यांचा आवाज येत आहे. तिथे उसाचा रस काढत आहेत, त्या मशीनचा आवाज येत आहे. या शांततेमध्ये अशा प्रकारचे आवाज खूप छान वाटायला लागतात. अत्यंत रिलॅक्सिंग ठिकाण आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत श्री पिसरनाथ मंदिर माथेरान येथे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पिसरनाथ मंदिर या ठिकाणी आहे. इथला ग्रामदेवत आहे श्री पिसरनाथ मंदिर. आणि इकडे वेरियस शॉप्स तुम्हाला मिळतील. इकडे आता तुम्ही थकला असणार तर तुम्हाला इकडे नाश्ता वगैरे सगळं मिळेल तुम्हाला. तर बघा, इकडे चहा, कॉफी, फेमस वडापाव, पावभाजी, मसाला मॅगी, सोलकढी सगळं तुम्हाला मिळणार इकडे. तर आता आपण एंट्री करू लॉर्ड पॉईंटला. तर लॉर्ड पॉईंट बघा, हा खूप छान पॉईंट आहे. आपण प्रत्यक्षात तिथे जाऊन बघू. हे बघा, इकडे छान छान कॅब्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅब्स आहेत इकडे. बघा, वेगवेगळ्या कलरची कॅब्स आहेत इकडे. गॉगलसुद्धा मिळतील तुम्हाला इकडे. आणि लहान मुलांची खेळणीसुद्धा आहेत. तर चला आपण लॉर्ड पॉईंटकडे जाऊया. मित्रांनो, अगर माथेरान में आए और लॉर्ड पॉइंट नहीं देखा तो फिर क्या देखा. तर चला मित्रांनो, बघूया लॉर्ड पॉइंट, वे टू लॉर्ड पॉइंट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, इथे राईट साईडला एक बोर्ड आहे. इथे एक बोर्डमध्ये एक टेलिस्कोप असा दाखवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे, टेलिस्कोप के सहारे देखो और हार्ट और विंग के साथ फोटोज खिंचो. तर इथे टेलिस्कोप असण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी टेलिस्कोपमधून तुम्ही वेगवेगळे पॉईंटसुद्धा बघू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण 1 मिनिटामध्ये लॉर्ड्स पॉईंट इथे पोहोचणार आहोत. तर मित्रांनो,
हे बघा इथे लेफ्ट साईडला एक बॅनर लागलेला आहे, एक बोर्ड लागलेला आहे, लॉर्ड पॉइंट से सुंदर नजारे टेलिस्कोप से देखो. हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यूसुद्धा दिसू शकतो तुम्हाला बायनॅक्युलर टेलिस्कोपमधून. एक आदिवासी विलेज आहे इथे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. एक कलावंती फोर्टसुद्धा बघू शकता, लुईझो पॉईंट पण इथून बघू शकता. प्रबल फोर्ट, वाघाचा दरवाजा. प्रबल फोर्ट हा शब्द म्हणजे प्रसिद्ध आहे वाघाचा दरवाजा म्हणून. इथे वाघाचा दरवाजा तुम्हाला दिसू शकतो. जर तुमचं लक चांगलं असेल तर तुम्हाला वाघसुद्धा इथून दिसू शकतो बायनॅक्युलरमधून. आणि तसेच इथे इर्शाल फोर्टचा पॉईंटसुद्धा दिसू शकतो. शेर की गुफा, केव्ज हे तुम्हाला दिसू शकतात. आय लव्ह माथेरान हा जो बोर्ड आहे हा पण तुम्हाला इथून दिसू शकतो. तर चला तर मित्रांनो आपण बघूया पुढे जाऊन लॉर्ड पॉईंट. तर मित्रांनो टेलिस्कोपमध्ये असे म्हणतात अभी नहीं देखा तो फिर कब देखा, इसलिए हमको अभी देखना पडेगा. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत लॉर्ड पॉईंट्स येथे. हे बघा आपण लॉर्ड पॉईंटला आलेलो आहेत. हे बघा इथे बायनॅक्युलर्स ठेवले आहेत, टेलिस्कोप ठेवले आहेत. दादा इथले कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला बघायला मिळतील? आता इथून तुम्ही बघू शकता ते साईड सेन्स प्लेस टेलिस्कोपच्या माध्यमातून, जिथे तुम्ही चालत किंवा घोड्याने जाऊ शकत ना. ओके. तर तुम्हाला किल्ला आहे, आदिवासी गाव आहे, वाघाची गुफा आहे, महाराजांची मूर्ती, अशी प्लेस तुम्हाला बघायला मिळणार दुर्बिणीच्या माध्यमातून. 5 पॉईंट बघायला 100 रुपीज चार्ज असेल. ओके. फॅमिलीमध्ये ग्रुपमध्ये कोणाला बघायचं असेल तर सांगा. ओके, थँक्यू. हे बघा तर आपण आज बघितलं टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण व्हेरियस पॉईंट्स बघणार आहोत. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघूया की हा पॉईंट्स कसा दिसतो. बघा लॉर्ड पॉईंट्स बघा. अतिशय अप्रतिम आणि सुंदर लॉर्ड पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता आपण किती उंचावर आहोत हे तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल. बघा मित्रांनो आता तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हा जो पॉईंट आहे याला लॉर्ड्स पॉईंट म्हणतात. हा पॉईंट अतिशय सुप्रसिद्ध पॉईंट आहे इथला लॉर्ड्स पॉईंट. आणि आता थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा या ठिकाणी तुम्ही बघत असणार तर या ठिकाणी एक वाघाची एक गुफा तुम्हाला दिसू शकते, पण ॲक्च्युली एवढं स्पष्टपणे तुम्हाला दिसणार नाही, तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा हे तुम्ही बघितलं का? आता तुम्हाला मी बोटाने दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही जी आहे हे बघा ही जी आहे ही वाघाची गुफा म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वाघ राहतात असे लोकांचे म्हणणे आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला लॉर्ड पॉईंट्स? अतिशय सुप्रसिद्ध आणि एकदम छान लॉर्ड पॉईंट आहे. तुम्हाला कसा वाटला कृपया मला माझ्या चॅनलला आता अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला मित्रांनो जर आतापर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे मला कळवा की लॉर्ड पॉईंट तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो आपण लॉर्ड पॉईंट बघितला. लॉर्ड पॉईंटच्या बाहेर तुम्हाला टेलिस्कोप पण दाखवला मी आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण आहेत. म्हणजे हे गेम्स तुम्ही इथे खेळू शकता. गेमची इथे माहिती दिलेली आहे. शूटिंग गेम, बकेट गेम, हा बकेट गेम आहे, हा शूटिंग गेम आहे.